शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडतेय, पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सिंचन भवनामध्ये ते जाणार असल्यानं रोहित पवार या बैठकीसाठी अनुपस्थित राहतील असं कळतंय। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे, पण या बैठकीला रोहित पवार मात्र जाणार नाहीये। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, गेले काही दिवस कांदा प्रश्नी रोहित पवार रस्त्यावर उतरलेत आणि त्याच संदर्भातली कुठली महत्त्वाची बैठक आहे ज्या बैठकीला जाण्यासाठी रोहित पवार आपल्या पक्षाची बैठक सोडतायत? अगदी कस्तुरी 11 वाजता म्हणजे थोड्याच वेळात वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित असणार आहेत। आदिवासी आमदार, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण आहे। प्रामुख्याने 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे, ते आणि सध्याची राजकीय परिस्थिती या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। मात्र आमदार रोहित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। सिंचन भवनमध्ये ते जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। पुणे जिल्ह्यातल्या शेतकरी पाणी प्रश्नाबाबत काही समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे। पण प्रामुख्यानं पाहायला गेलं तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार हे आक्रमक झालेलं चित्र पाहायला मिळालं आणि दुसरीकडे पक्षांतर्गत काही नाराजी आहे का रोहित पवार याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये आहे। कारण सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते या बैठकीला असताना देखील रोहित पवार यांची उपस्थिती ही नक्कीच चर्चेची आहे आणि नाराजी आहे का रोहित पवार यांची किंवा रोहित पवार यांच्या वक्तव्यांमुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शरद पवार नाराज आहेत का, अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे। पण आजच्या बैठकीला रोहित पवार हे अनुपस्थित असणार आहेत। बरं, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।